दापोलीत सीएनजीची कमतरता सध्या भासते। सीएनजीसाठी पंपावर लांबच लांब रांगा देखील लागल्यात। सीएनजी भरण्यासाठी एका गाडीला 1.5 ते 2 तास रांगेत उभं राहावं लागतंय। त्यामुळे पर्यटकांचे मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। पाहूया। आपण सध्या दापोलीतल्या सीएनजी पंपासह या ठिकाणी आहोत। आपण सध्या बघतोय की या सीएनजी साठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। दापोलीत पर्यटक आलेले आहेत, मात्र सीएनजीच्या तुटवड्यामुळे जवळपास 1 ते 1.5 तास या ठिकाणी या गाड्यांना वाट पाहावी लागते। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। पर्यटक या ठिकाणी त्रासलेले आपल्याला पाहायला मिळतात। काही पर्यटकांशी आपण बोलणार आहोत। दादा, कुठून आलात तुम्ही आणि कशासाठी आला होता? आम्ही नाताळ सेलिब्रेट करण्यासाठी कात्रजवरून मुरुड बीच वगैरे तिकडे फिरायला आलतो। आता घरी जाताना तिथं लाईनला आलतो, पण 1.5 तास झाले लाईनला थांबलोय। आता जवळपास पंपाच्या जवळ आले, पण त्यांनी सांगितले 11 वाजता गाडी येणार आहे, सीएनजी संपलाय म्हणून। आता त्याच्यामुळे एवढा तिथं 1.5 तास गेला, 1.5 तास तर गेला लाईनीला। आता इथं परत 2 तास जाणार, मग 4 तास झाले थांबलोय आम्ही लाईनीला। त्यामुळे तिकडे कुठेतरी सोय केली पाहिजे अजून सीएनजी पंपाची। शनिवार रविवार पर्यटक येतात फिरायला। नाताळ सेलिब्रेशनसाठी कोकणामध्ये शेकडो पर्यटक या दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावरती आलेले आहेत। मात्र दापोली तालुक्यामध्ये एकमेव सीएनजी पंप असल्यामुळे सध्या सीएनजीचा तुटवडा जाणवतोय। आणि जर आपण गाड्यांची लाईन बघितली तर अशीच लाईन ही जी पुढे आहे ते जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आहे। मात्र इथे नंबर आल्यानंतर सीएनजी संपल्यानंतर या प्रवाशांची हिरमोड होते आणि या प्रवाशांना सांगितलं जातंय 11-11:30च्या दरम्यान पुन्हा एकदा सीएनजीची गाडी येईल। जवळपास तब्बल 3 ते 3.5 तास वाट बघितल्यानंतर यांना सीएनजी मिळतोय। रवींद्र कोकाटे, एबीपी माझा, दापोली, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।